वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर आज केली होती भेंडीची भाजी. सकाळी गेली राजवी स्कूलला, तर तिच्यासाठी केली मस्तपैकी भेंडीची भाजी. तिला भेंडी दररोज दिली तर ती खाऊ शकते, एवढी भेंडी आवडते. सगळे कामं आवरून झाल्यानंतर मला करायचा होता चिवडा मिस्टरांसाठी. तर मुलांना पाहिजे होतं दुपारी खायला काहीतरी चिवडा. तर विकतचा बाहेरचा खाण्यापेक्षा घरचा केलेला केव्हाही चांगलं. तर मस्त इकडे उन्हात छान वाळवून घेतले मी मुरमुरे, आणि इकडे आहेत पोहे आणि मुरमुरे दोन्ही उन्हात वाळवून घेतले. बाहेरून घरात आणण्यापर्यंत श्रीशाने घेऊन घेतले सुद्धा प्लेटीमध्ये. तर ती बघा प्लेटमध्ये खायपर्यंत मी करून घेतला इकडे चिवडा. कडक तेल केलं, त्यामध्ये टाकला हळद आणि थोडी हिंग आणि मीठ. त्यामध्ये टाकला पोहे. तर पोहे आणि हे सर्व मी भाजून घेतलं. तर हे बघा सगळं हळदीमध्ये पोहे भाजलेले. तर हे सगळे पोहे भाजल्यानंतर मी घेतले मुरमुरे भाजायला. नंतर मुरमुरे आणि पोहे हे दोन्हीसुद्धा मी हळदीमध्ये छान भाजून घेतले खरपूस रंगावर. तर हे सगळे भाजल्यानंतर यांना छान भाजणी द्यायची. नंतर कडक तेल करायचं. कडक तेलामध्ये टाकायचे शेंगदाणेसुद्धा ब्राऊन होऊ द्यायचे. तर सगळं हे खोबरं, कांदा आणि कढीपत्ता हे सगळं मी तेलामधून तळून त्यामध्ये चिवड्यामध्ये टाकून घेतलं. तर हे बघा, तर कढीपत्ता खूप छान असतो हेल्दी. तर कढीपत्ता छान जास्त टाका, तर टेस्ट छान येतं. तर मिरची पण हिरवी टाकायची थोडी, जर पाहिजे नसेल तर नाही टाकू शकत. तर इकडे टाकला आहे मी कांदा. तर कांदा बघा, हा कच्चा कांदा आहे. तर कच्चा कांदा हा लाल होईपर्यंत तो भाजत राहायचा. तर बघा कसा तो लाल आणि सुकून येतो, तर चिवड्याला तो वास मस्त येतो. तर बघा सगळं मी टाकून घेतलं साहित्य चिवड्यामध्ये. तर हे बघा चिवडा तयार झाला. चला तर या मग चिवडा खायला. तर बघा कसा झाला दिसतो चिवडा. तो कोणाकोणाला आवडतो चिवडा कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चिवडा सगळा मिक्स करून घेतला, त्यावरून टाकली साखर. तर बाहेरचा मसाला काही वापरत नाही. बघा चिवडा कसा दिसतोय. चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलोचं बटन दाबून घ्या. हे बघा